भागवत सप्ताह संपले का तुमचे? चालू आहे. काय देवी म्हणता? भागवत चालू आहे. हे सगळं बंद आहे. अच्छा. नाही नाही मी काय म्हणतो आता हे केलंस तरी चालेल. आता नवीन येणाऱ्या माणसाला सांगितलं तर रेकॉर्डिंग सुरू झालं पाहिजे. हो मृगांक कठवल्या एकदा मीटिंग तू ऑलरेडी हे केलेलं आहेस. ते बघायचं. स्वप्नील श्रीकांत नाही आले ना? हा स्वप्नीलला म्हटलं श्रीकांत आलेले नाहीत ना? 1 मिनिट बघतो काका. नाही अजून तरी नाही आले. ओके. बंद कर. हे रेकॉर्ड करायला येईलच नाही आता. नेक्स्ट प्रोग्राम माझा हेडसेट सुद्धा आहे. हो हरिभाऊ नमस्कार. हे पाठव. तुम्ही अजून अमेरिकेतच आहात ना? नाही हरिभाऊ तुम्ही अजून अमेरिकेतच आहात का? माईक म्यूट आहे. हो हो ऐकू येत आहे. हो ऐकू येते. हा कधी परत येणार? मी पुढल्या रविवारी निघणार इथून. हा. 23 तारखेला परत येणार. अच्छा. ओके. मी आज तुम्हाला एक व्हिडिओ पाठवलाय, तो तुम्ही जरूर बघा. हा बघितला नाही, म्हणजे फक्त ऑन करून पाहिला. हा नाही पण काँग्रेस आणि नेहमीच RSS बद्दल ना? हो हो छान आहे. हा. कोण आहे बोलणार? कोण आहे? त्यांनी त्याचं नाव कुलकर्णी म्हणून एक पत्रकार आहेत. अच्छा. संघाचेच कार्यकर्ते आहेत, ते पार्ल्यामध्ये हा असतात. हा. याला बघतो.
नमस्कार मंडळी. स्वप्नील, हो काका बोला. एक 2-3 मिनिटं थांबूया, ओके. नाही तर मग सुरू करू मग. हो चालेल. श्रीकांत काका जॉईन झालेले आहेत ऑलरेडी. हो हो. नऊ 5 झाले. मला वाटतं आपण सुरू करूया. ओके. लोक येत राहतात. श्रीकांत, हा नमस्कार. परिचय करून देता? हो चालेल. करा सुरू. वासंतीताई नमस्कार. नमस्कार. चित्पावन आठवले फाउंडेशन तर्फे आपले सस्नेह स्वागत. धन्यवाद. वासंतीताईंची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे थोडं कठीण आहे, पण मी करतो प्रयत्न. MA पर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी शिक्षिकेची नोकरी धरून विद्यादानाचे पवित्र कार्य काही वर्षे केले. त्यानंतर त्यांना त्यांच्या करिअरमध्ये एक नवीन दिशा मिळाली आणि त्या दिशेमध्ये काम करताना त्यांनी 2-3 महत्त्वाच्या गोष्टी केल्या. एक तर 2013 ते 2009 ते 2013 या काळात त्यांनी राष्ट्रसेविका समितीतर्फे होणारा पौरोहित्य वर्ग पूर्ण केला. त्यानंतर गीता फाउंडेशन मिरज या संस्थेतर्फे त्यांना घरोघरी भागवत कथा न्यावी सदिच्छा झाली आणि त्यांनी आतापर्यंत 28 भागवत कथेचे भाग सादर केलेले आहेत. त्यांचा स्वतःचा एक YouTube चॅनल आहे आणि असंख्य व्हिडिओज त्याच्यावरती ते आहेत. अशा प्रकारे एक समाज प्रबोधनाचं कार्य त्या करत असतात. मध्यंतरी 2016-17 या कालखंडात त्यांनी नर्मदा
परिक्रमा पूर्ण केली. मला वाटतं अधिक वेळ न घालवता आपण वासंतीताईंकडून 4 शक्तिपीठांबद्दल माहिती आज घेणार आहोत. तेव्हा आम्हा सगळ्यांतर्फे वासंतीताई तुम्हाला विनंती की आजचे तुमचं प्रेझेंटेशन सुरू करावे. धन्यवाद. ठीक आहे, मी माझं सुरू करते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना माझा साष्टांग दंडवत. अरुण कमल संस्था तद्रज पुंजवर्णा करकमल धृतेष्टा भीतियुग्माम्बुजाता मणिमुकुट विचित्रालंकृति पद्ममाला भवतु भुवन माता संततं श्री श्रीयै नमः. देवी भगवतीला साष्टांग दंडवत. त्यानंतर ज्या आयोजकांनी मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी प्राप्त करून दिली म्हणून मी त्यांचे ऋण व्यक्त करते. विस्मरण ज्यांना होत नाही अशा किंवा विस्मरण ज्यांचे होत नाही अशा सर्व आठवले बंधू भगिनींना सप्रेम नमस्कार आणि सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ जनार्दनाला साष्टांग दंडवत. त्यानंतर ह्या सगळ्या व्याख्यानासाठी मी देवी भागवत महापुराण या ग्रंथाचा आधार घेतलाय. तसेच सौ अपर्णाताई कल्याणी सोलापूर यांनी संकलित केलेल्या अशी करा भगवती आराधना या ग्रंथाचाही आधार घेतला आहे. त्यासाठी मी त्यांच्याबद्दलही ऋण व्यक्त करते आणि व्याख्यानाला सुरुवात करते. आजचा आपला विषय आहे 3.5 शक्तिपीठ, महाराष्ट्रातली 3.5 शक्तिपीठ. देवी भागवतात देवी आणि हिमालय पर्वत यांचा संवाद देवी गीता म्हणून प्रसिद्ध आहे. त्यात हिमालयाने देवीला प्रश्न केला की हे देवी, या भूमंडळावर तुझी प्रमुख स्थाने कोणती? तेव्हा देवी म्हणाली, हे नगेशा, मीच सर्वांचे अधिष्ठान असल्या कारणाने सर्व भूमीच माझे स्थान आहे. काल स्वरूप मीच आहे, त्यामुळे कोणत्याही काळी माझ्या व्रताचे अनुष्ठान केले तरी ते मला प्रियच आहे. पण तरीही तुला सांगते ते नीट ऐक. दक्षिणेकडे करवीर नावाचे क्षेत्र म्हणजे आजकालचे कोल्हापूर, तेथे मी लक्ष्मी रूपात राहते. दुसरे स्थान मातापूर म्हणजे आजकालचे माहूर, तिथे मला रेणुका म्हणतात. तिसरे स्थान तुळजापूर, येथे भवानी रूपात राहते. आणि चौथे स्थान सप्तशृंग पर्वतावर आहे, तेच सप्तशृंगी होय किंवा वणीची देवी म्हणून प्रसिद्ध आहे. पुढे अनेक ठिकाणं देवीने सांगितली आहेत व शेवटी ती म्हणते, ही सर्व पुण्यक्षेत्रे एकाच स्थानी आहेत, ते स्थान म्हणजे काशी. देवी भक्त जर काशी क्षेत्रात वास्तव्य करून या क्षेत्राचे दर्शन घेणे, देवीचा जप करणे, भगवतीच्या चरणांचे ध्यान करणे असा नित्यक्रम आचरील तर तो भवबंधापासून मुक्त होईल. त्याची सर्व पाप नाश पावतील. म्हणूनच आपण म्हणतो काशी सजावे नित्य वदावे. 84 लक्ष योनींनंतर आपल्याला दुर्लभ असा नरदेह प्राप्त झालाय. त्याचा साधन म्हणून उपयोग करून परमात्मा प्राप्ती करून घेणे हेच आपले ध्येय आहे आणि असले पाहिजे. त्यासाठीच मूळ माया भगवती देवी हिची उपासना केली पाहिजे. म्हणजेच पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हे आपण बोला, जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. देवीची मंदिरे संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी आहेत. त्यातल्या काही निवडक जागृत स्थानांविषयी आपण माहिती करून घेत आहोत. थोडक्यात त्याची पार्श्वभूमी अशी आहे ती पाहूया. ब्रह्मदेवाचे 7 पुत्र ज्यांना आपण सप्तर्षी म्हणून ओळखतो, त्यातीलच
एक सप्तर्षी म्हणजे महाप्रतापी दक्ष राजा. तो क्षिप्रा नदीच्या काठी बृहस्पती नगरात राज्य करत होता. त्याला अनेक कन्या होत्या. त्यापैकी एक दाक्षायणी किंवा सती ही भगवान शंकरांची पत्नी होती. जगदात्मा सदाशिव ज्याला ब्रह्मा विष्णूही वंदन करतात, वेद आणि शेष ज्याचे स्तवन करतात, त्या जगदीश्वराचा महिमा जाणून न घेता दक्ष प्रजापती शिवाची निंदा नालस्ती करीत असे. ह्या दक्ष प्रजापतीने दधीची ऋषींच्या आदेशाने एकदा एक महायज्ञ करण्याचे ठरवले. सर्व देवदेवतांना आग्रहाची निमंत्रणे पाठवली, परंतु शंकराला काही आमंत्रण पाठवलं नाही. दाक्षायणीला महायज्ञाबद्दल कळलं आणि आमंत्रण नसूनही मात्या पित्यांना भेटण्याच्या तीव्र इच्छेने ती निघाली. शंकराने नंदी आणि भूतगण बरोबर दिले. नंदीवर बसून भूतगणांसह पार्वती महायज्ञात सहभागी होण्यासाठी आली. पण कोणीच तिची दखल घेतली नाही. बहिणीने तिला हिणवलं. आईने तिला पाहिलं. तिचं रूप, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, शंखांचे हार, कपाळी भस्म, केसांच्या जटा हे पाहून आईला अतिशय दुःख झालं. एकट्या महेश्वराला वगळून दक्ष प्रजापतीने सर्व देवांना आमंत्रण दिल्याचे तिच्या लक्षात आले आणि आपल्या पतीची मानहानी आपल्या पित्याने केली आणि वर त्याची निंदाही करतो आहे हे तिला सहन झाले नाही. आणि ती म्हणाली, माझ्या पतीची निंदा मला सहन होत नाही. ती ऐकणं मला शक्य नाही. ती निंदा करणारा दुसरा कोणी असता तर मी त्याचा घात केला असता, पण प्रत्यक्ष पिता ही निंदा करतो आहे, त्यामुळे पित्याने दिलेल्या या शरीराचा मी त्याग करते. असं म्हणून तिने योगाग्नीच्या साह्याने स्वतःला भस्मसात केले. शिवाला हे समजताच शिवाला प्रचंड क्रोध आला आणि त्यांनी आपल्या मस्तकावरची जटा काढली, पृथ्वीवर आपटली. त्यातून वीरभद्र उत्पन्न झाला आणि 21 पद्मसेना घेऊन मनोवेगाने दक्ष प्रजापतीच्या यज्ञ मंडपावर चालून आला. यज्ञाचा त्यांनी विध्वंस केला आणि दक्षाचा शिरच्छेद केला. यज्ञ कुंडात योगाग्नीने भस्मसात होत असलेल्या मानिनी सतीचे निष्प्राण कलेवर खांद्यावर घेऊन शिव आता उन्मत्त स्थितीत हिंडू लागला. त्याची ही सैर भैर दुःखी अवस्था भगवान विष्णूंना पाहावे ना आणि त्यांच्या लक्षात आले, जोपर्यंत सतीचा देह स्कंधावर आहे तोपर्यंत शिव त्या भावावस्थेतून बाहेर येणार नाही. म्हणून त्यांनी आपले सुदर्शन चक्र सोडले आणि सतीच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. सतीच्या देहाचे अवयव आणि अलंकार 51 ठिकाणी पडले. त्या ठिकाणी शक्तिपीठांची निर्मिती झाली. त्या शक्तीबरोबर भैरव देखील नाना रूपे घेऊन तेथे राहिले. महाराष्ट्रात या आदिमाया शक्तीची 3.5 शक्तिपीठ आहेत. ती अशी: तुळजापूरची भवानी माता, कोल्हापूरची महालक्ष्मी माता, माहूरची रेणुका माता आणि वणी येथील सप्तशृंगी माता. 3.5 शक्तिपीठ म्हणजे ओंकाराचे सगुण रूपच. ओंकारामध्ये 3.5 मात्रा आहेत. ह्यातील अकारपीठ म्हणजे माहूर, उकारपीठ म्हणजे तुळजापूर, मकारपीठ म्हणजे कोल्हापूर आणि अर्धमात्रा सप्तशृंगी. सप्तशृंगी निवासिनी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही, म्हणून ते अर्धपीठ मानले जाते. आदिशक्तीचे स्वरूप अत्यंत विराट विश्वाकार आहे. आदिशक्ती नाना प्रकारच्या प्रतीकातून प्रकट होते. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठे त्यांच्या संतुलित आणि एकात्म ऊर्जेच्या बळावर संपूर्ण भारताची आध्यात्मिक स्थिती नियंत्रणात ठेवतात आणि नकारात्मक शक्तीच्या हल्ल्यांपासून संरक्षणही करतात. म्हणूनच अनेक शतकांपासून भारत विविध स्वरूपातील नकारात्मक शक्तींच्या भयंकर अशा हल्ल्यापासून सावरत आहे. महाराष्ट्रात एकवटलेल्या स्वयं उत्पन्न 3.5 शक्तिपीठातून शक्तीच्या सक्रिय प्रवाहामुळे महाराष्ट्राला
अनेक संतांच्या वंशाचा लाभ झाला आणि सनातन हिंदू धर्म आजही महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. महालक्ष्मी पीठ हे शक्तीचे वलय स्वतःभोवती फिरत असल्याचे दाखवते. भवानी पीठ त्याच्या केंद्रबिंदूपासून क्रियाशक्तीचे किरण उत्सर्जित करून कार्य करते, तर रेणुका पीठ क्षात्र तेजाचे किरण उत्सर्जित करते. म्हणजेच महाराष्ट्रात इच्छा, क्रिया आणि ज्ञान या 3 शक्तिपीठांचे आसन आहे. आणि त्याच्या मस्तकावर मुकुट धारण करणारे वणीचे निर्गुण असे शक्तिपीठ आहे. चला तर पाहूया तुळजापूर वासिनी श्री भवानी आईची महती. कृतायुगाच्या काळात दंडकारण्यातील दिंडर वनाच्या सीमेवरील निसर्गरम्य तपोभूमीमध्ये कर्दम नावाचे सत्वस्थ तपोनिधी ऋषी होते. त्यांची भार्या अनुभूती आणि एक पुत्र असं कुटुंब होतं. दुर्दैवाने ऋषींचा अंत झाला आणि अनुभूतीला वैधव्य प्राप्त झाले. आणि दुःखाने गांजून गेलेल्या, कोमेजून गेलेल्या अनुभूतीने मंदाकिनी नदीच्या निसर्गरम्य परिसरात घोर असं तप सुरू केलं. एकदा समाधी अवस्थेत असताना कुकुरा नावाच्या असुराची तिला जाणीव झाली आणि तिची समाधी भंगली. आदिशक्तीच्या आराधनेमुळे अष्टभुजा आदिशक्ती धावून आली आणि देवी व कुकुर यांचे घनघोर असे युद्ध झाले. मायावी कुकुर निरनिराळी रूपे धारण करत होता. अखेर त्याने महिषाचे रूप घेतले. तो अजस्त्र मदोन्मत्त महिष म्हणजे रेडा भीतीदायक फुत्कार सोडीत भूमी उकरत उकरत देवीच्या अंगावर चालून आला. तिने त्याचे शिर तलवारीच्या एकाच घावात तोडले. कुकुर महिष रूपात असताना देवीने अश्विन शुद्ध दशमीला त्याचा वध केला आणि अनुभूतीचे शीलरक्षण केले. हीच आदिशक्ती रजोगुणाधिष्ठित महाशक्ती म्हणजेच तुळजा भवानी महिषासुरमर्दिनी होय. स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात ही अद्भुत कथा आढळते. सोलापूर पासून 46 किलोमीटरवर तुळजापूर हे भवानी मातेचे निवासस्थान आहे. हे यमुनाचल पर्वताच्या बालाघाट डोंगराच्या माथ्यावर वसलेले आहे. श्री भवानी मातेचे मंदिर बालाघाट डोंगराच्या पश्चिम उतरणीवर आहे. उतरताना प्रथम नारद मूर्तीचे दर्शन घडते. पुढे गेल्यावरती प्रशस्त पुष्करणी लागते. तिलाच कल्लोळ तीर्थ असेही म्हणतात. त्याच्या समोरच गोमुख तीर्थ आहे. नंतर निंबाळकर दरवाजा, त्याच्या उजव्या हाताला गणेश मंदिर. दरवाजातून आत जाताच पूर्वाभिमुख मुख्य मंदिर. सभा मंडपाला 16 खांब बसून पश्चिमेला गूढ असा मंडप आहे. त्याच्या पश्चिमेला मंदिराचा गाभारा आहे. त्यातून आत एक उंच चांदीच्या सिंहासनावर आई भवानीची देखणी मूर्ती आहे. ही मूर्ती काळ्या शाळीग्राम शिळेची असून सिंहवाहिनी आहे. ती अष्टभुजा आहे. तिच्या पायाखाली महिषाचे शव असून जवळच त्याचे शिर पडलेले आहे. हातात विविध आयुधे धारण केलेली आहेत. मुख्य गाभाऱ्यात समोरील रंगमंडपात एक पितळी सिंह आहे. उत्तरेस शयनगृह असून त्यात एक चांदीचा पलंग आहे. त्याच्यावर एक लहानसा पाळणा असून विश्वाला जन्म देणाऱ्या आदी मातेच्या मातृत्वाच्या या खुणा आहेत. भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येणारी म्हणून तिला त्वरिता असं नाव मिळाले आणि ह्याच शब्दापासून तुरजा व कालांतराने तुळजा किंवा तुळजा भवानी असे नाव प्रचारात आले. आई भवानीची पूजा दिवसातून 4 वेळा होते. सकाळचे चरणतीर्थ आणि रात्रीची प्रक्षालन पूजा या उपपूजा होतात. प्रत्येक मंगळवारी मंगलवाद्यांच्या निनादात मातेचा छबिना काढण्याचा प्रघात असून नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. तुळजापूरची भवानी माता महाराष्ट्राची कुलस्वामिनी असून क्षात्र तेजाला प्रेरणा देणारी स्वातंत्र्य प्रेरक शक्ती आहे. शिवाजी महाराजांची आराध्य देवता आहे. वासुदेवानंद सरस्वतींची कुलदेवता असलेली ही तुळजाभवानी माता भुक्तिमुक्ती प्रदायिनी अशी आहे. भक्तांना सौख्य, आनंद, वैभव देणारी असून
पराक्रमी पुरुषांना सामर्थ्य देणारी आहे. याच जगदंबेने महाराष्ट्राचे सत्व आणि स्वत्व जागृत ठेवले आहे. राम वरदायिनी असे सुद्धा या देवीला म्हटले आहे. स्वामी महाराजांनी तिची स्तुती केलेली आहे. ती एक दोन कडवी बघूया आणि पुढे जाऊया. नमोस्तुते महादेवी शिवे कल्याणी शांभवी प्रसीद वेद विनुते जगदंब नमोस्तुते जगतामादिभूतात्वं जगत्वं जगदाश्रया एकाप्यनेक रूपासि जगदंब नमोस्तुते सृष्टिस्थिति विनाशानां हेतुभूते मुनिस्तुते प्रसीद देव विनुते जगदंब नमोस्तुते सर्वेश्वरि नमस्तुभ्यं सर्वसौभाग्यदायिनी सर्वशक्तियुते नन्ते जगदंब नमोस्तुते जगदंब नमोस्तुते जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. चला तर जाऊया महालक्ष्मीच्या दर्शनाला कोल्हापूरला. फार प्राचीन काळी गंगेच्या काठी काही थोर ऋषीगण कश्यप मुनींच्या नेतृत्वाखाली यज्ञयाग करत असत. एक दिवस महर्षी नारद तेथे गेले आणि त्यांनी त्या ऋषींना विचारले की अशा प्रकारे यज्ञयाग करून तुम्ही काय साधणार आहात. तेव्हा सर्व ऋषीगण निरुत्तर झाले आणि महान तपस्वी भृगु ऋषींकडे ते गेले व त्यांना प्रार्थना केली की सर्वश्रेष्ठ देवता कोण आहे ते सांगावे. तेव्हा भृगु ऋषी सत्यलोकात ब्रह्मदेवांकडे गेले. सृष्टीकर्ता ब्रह्मदेव सरस्वतीसह वार्तालाप करत बसले होते. त्याच्यात ते मग्न असल्यामुळे ऋषी बराच वेळ हात जोडून समोर उभे राहिले तरी त्यांच्याशी ब्रह्मदेव काहीही बोलले नाही. मग ब्रह्मदेव सर्वश्रेष्ठ या पदाला योग्य नाहीत असे भृगु ऋषीने ठरवलं आणि ते कैलास लोकात गेले. तेथे भगवान शंकर पार्वतीसह क्रीडा करत होते. भृगु ऋषींच्या आगमनाने त्यांचा रसभंग झाला. साहजिकच शंकर संतप्त झाले व ऋषींचा नाश करण्यास उद्युक्त झाले आणि त्यावेळेला पार्वती मातेने त्यांना परावृत्त केले. पण परमश्रेष्ठ पदाला हे योग्य नाहीत असे मनाशी ठरवून भृगु ऋषी आता वैकुंठात गेले. तिथे भगवान विष्णू हे शेषावरती विश्रांती घेत होते व लक्ष्मीशी वार्तालापही करत होते. तेवढ्यात त्यांना निद्रा येऊ लागली. इथेही आपलं स्वागत होणार नाही असे वाटून आणि श्री विष्णूंच्या छातीवर लत्ता प्रहार केला. साहजिकच श्री विष्णू निद्रेतून जागे झाले परंतु ते जरा सुद्धा रागावले नाही. उलट त्यांनी भृगु ऋषींना भक्तिभावाने वंदन केले, त्यांचे पद प्रक्षालन केले, त्यांचे चरण तीर्थ मस्तकी धारण केले, प्राशन केले आणि अतिशय लीनतेने विचारले, माझ्या हृदयावर लाथ मारल्यामुळे आपल्या पायाला दुखापत तर झाली नाही ना? कारण माझे हृदय वज्रासारखे कठीण आहे. भगवान विष्णूंचा हा भक्तिभाव मनाचा मोठेपणा पाहून भृगु ऋषींनी त्यांची स्तुती केली व सर्व देवतात भगवान विष्णूच श्रेष्ठ आहेत असे सांगून कश्यपादी ऋषींना यज्ञाचे फळ भगवान विष्णूंनाच अर्पण करावयास सांगितले. पण भृगु ऋषींनी भगवान विष्णूंच्या हृदयावर लत्ता प्रहार केलेला पाहून महालक्ष्मीला मात्र अतीव दुःख झालं. ती संतप्त झाली आणि थेट कोल्हापुरात म्हणजे करवीर क्षेत्री येऊन राहिली. तिच्या पाठोपाठ भगवान विष्णू सुद्धा तेथे आले. अशी महालक्ष्मी कोल्हापुरात आली. कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर हेमाड पंथी बांधणीचे असून मंदिरातील 4 शिलालेखांवरून शालिवाहन शकाच्या 20व्या वर्षी हे मंदिर अस्तित्वात आल्याचे कळते. महालक्ष्मी मंदिर पाहताना प्रथम सिद्धिविनायकाचा मंडप लागतो. सिद्धिविनायकाला प्रदक्षिणा घालून आत पूर्वेकडे पाहिले असता मधला मंडप, त्याच्या आतील गर्भागार व महालक्ष्मीची मूर्ती दिसते. गणपती मंडपातून दर्शनास जात असताना उजव्या बाजूला महासरस्वतीचं मंदिर, डाव्या बाजूला महाकाली मंदिर लागते. गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला जामदारखाना व प्रदक्षिणा मार्ग दिसतो. देवीच्या मूर्तीसमोर चांदीचे मखर आहे. गाभाऱ्याबाहेर मंडपाचे 4 खांब पितळी पत्र्याने मढवलेले आहेत.
काही अंतरावर जय विजय यांच्या 2 भव्य चतुर्भुज अशा मूर्ती आहेत. दरवाजातून बाहेर पडल्यावर उत्तरेस जात असता उजव्या बाजूस श्री यंत्राचे दर्शन घडते. पुढे महाकालीचे दर्शन घेऊन जवळच असलेल्या दगडी जिन्याने माडीवर जाता येते. वरही खालील प्रमाणे मंदिर आहे. प्रथम नंदी असून त्याच्या समोरच देवीच्या बरोबर डोक्यावर मातुर लिंग म्हणजेच महादेवाची पिंड असून त्याच्या मागे गणपती आहे. महालक्ष्मी मंदिरातून महाकालीच्या बाजूने पूर्वाभिमुख होऊन बाहेर पडताच उजव्या हाताला कीर्तिमुख उभा गणपती भिंतीवर दिसतो. त्यापुढे श्री व्यंकटेशादी मूर्ती दिसतात. त्यानंतर पूर्वाभिमुख कात्यायनी व पुढे दक्षिणाभिमुख गौरी शंकर अशा देवता मुख्य देवालयाच्या बाहेरच्या बाजूने आहेत. वर 5 शिखरे असून उंच कळस आहे. मुख्य देवालयाच्या दरवाजासमोर मधला मंडप आहे. 16 खांबांच्या 8 रांगांवर हा मंडप उभारलेला आहे. याच मंडपातून उत्तरेकडील महाकालीच्या व दक्षिणेकडील सरस्वतीच्या देवालयाकडे जाता येते. सरस्वती देवालयाच्या बाहेरच्या बाजूस राधाकृष्णाचे व शनीचे देवालय आहे. या मंडपाला जोडूनच गणपती मंडप आहे. त्याच्या पलीकडे उंच कठड्याबाहेर गरुड मंडप आहे. या मंडपाच्या पश्चिमेला एक चबुतरा आहे. त्यावर महालक्ष्मीची पालखी ठेवण्यात येते. महालक्ष्मी मंदिराभोवती भव्य प्राकार असून त्याला 4 दिशांना 4 दरवाजे आहेत. पश्चिमेकडील दरवाजास महाद्वार म्हणतात. उत्तरेकडील दरवाजास घाटी दरवाजा. या दरवाजावरील घुमटीत एक मोठी घंटा टांगलेली आहे. नगारखाना पश्चिम दरवाजाजवळ आहे. घाटी दरवाजाबाहेर दीपस्तंभाखाली अगस्ती लोपामुद्रेच्या मूर्ती आहेत. मंदिराजवळ पद्मसरोवर, काशीतीर्थ व मणिकर्णिका तीर्थ ही तीर्थे आहेत. या मंदिराच्या प्राकारात अनेक देवदेवतांची लहान मोठी मंदिर आहेत. या महालक्ष्मी मंदिराचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे महालक्ष्मीच्या मूर्तीपुढे दगडी मंडप व त्याचे असंख्य खांब असूनही दिशा साधन करण्यात आलेले आहे. विषुवदिनी म्हणजे सूर्य 2 वेळा विषुववृत्तावर येतो तेव्हा मावळत्या सूर्याचे संपूर्ण किरण महालक्ष्मीच्या मुखावर व सर्वांगावर पडून गाभारा प्रकाशाने उजळून निघतो. प्रतिवर्षी 20 मार्च आणि 22 सप्टेंबरला विषुवदिन येतो. या दोन्ही दिवशी महालक्ष्मीचा उत्सव चालू असतो. महालक्ष्मीच्या या अतिभव्य मंदिराचे कलात्मक शिल्प कौशल्य पाहून आपले मन प्रसन्न होते. श्री महालक्ष्मीची मूर्ती काळ्या रत्नशिलेपासून बनवण्यात आलेली आहे. मूर्ती अत्यंत सुंदर असून चतुर्भुज आहे. श्री महालक्ष्मीच्या वरच्या उजव्या हातात मातुरलिंग व डाव्या हातात पानपात्र आहे. मस्तकावर मुकुट आहे. त्यावर शेषाने छाया धरली असून मूर्तीच्या भ्रूमध्यावर पद्मरागिणी आहे. मूर्तीच्या मागे सिंह उभा असून मागच्या बाजूस चांदीची प्रभावळ आहे. भक्तवत्सल जगन्माता, जगदानंददायिनी, करवीर निवासिनी अंबा माता सर्व कल्याणाची कल्याण रूपिणी आहे. सर्व मनोरथांची साधिका आहे. या मंगलकारिणी वरदायिनी महालक्ष्मीचे दर्शन घेतल्याने सर्वांगीण संपन्नता सफलता प्राप्त होते असा अनेकांचा अनुभव आहे. आता या महालक्ष्मीला नमस्कार करून जाऊया रेणुका देवीच्या भेटीला. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. माहुरगड निवासिनी श्री रेणुका देवी. भागीरथी नदीच्या तीरावर कान्यकुब्ज नावाचे एक नगर होते. रेणू नावाचा राजा तिथे राज्य करीत होता. तो इक्ष्वाकू या सत्यवचनी राजाचा पुत्र होता. कन्येच्या प्राप्तीसाठी गौतम ऋषींच्या आज्ञेवरून त्यांनी एक यज्ञ आरंभला
आणि त्या यज्ञातून एक अत्यंत सौंदर्य संपन्न स्त्री अवतीर्ण झाली. रेणू राजाने या अग्निजा कन्येचं नाव रेणुका असे ठेवले. या रेणुकेने स्वयंवरात रुचिक पुत्र जमदग्नींच्या गळ्यात वरमाला घातली. रेणू राजाने रेणुकेचा जमदग्नींशी मोठ्या थाटाने विवाह करून दिला. अशा रीतीने रेणुका ऋषीपत्नी झाली. भागीरथी तीरावरील महोदय नगरीत रेणुका जमदग्नींबरोबर राहू लागली. त्यांना कालांतराने वसु, विश्वावसु, बृहद्भान व बृहत्कण्व असे 4 पुत्र झाले. नंतर विष्णूने तिच्या उदरी जन्म घेतला आणि ह्या पुत्राचे नाव परशुराम असे ठेवण्यात आले. परशुरामाचे बळ, तप, धैर्य पाहून जमदग्नी अतिशय आनंदित झाले. रेणुका मातेनेही परशुरामाला मोठ्या प्रेमाने आशीर्वाद दिला. पुत्रा, तू चिरंजीव होशील. जमदग्नींच्या आश्रमानजीक भागीरथी नदी वाहत होती. चित्ररथ गंधर्व आपल्या भार्यांसह एकदा तिथे जलक्रीडा करण्यासाठी आला. त्याच वेळेला रेणुका नदीवर पाणी आणण्यासाठी गेली. तिने ते सगळं दृश्य पाहिलं आणि तिच्या मनात आलं की इथे जमदग्नी असते तर मीही अशीच क्रीडा केली असती. परंतु महत् प्रयासाने रेणुकाने आपला विचार आवरला, मनातून काढून टाकला आणि ती आश्रमात परतली. पण आश्रमात परतताच जमदग्नी तिच्यावर कडाडले. मूर्ख स्त्रिये, तुझ्या मनात विलासी विचार उद्भवलेच कसे? यावर ती म्हणाली, माझा पती हाच माझा परमेश्वर आहे. त्याच्याशिवाय इतर कोणाचीही इच्छा मी कधीच करणार नाही. पण जमदग्नींचा कोप अनावर झाला. त्यांनी आपल्या पुत्राला वसूला बोलावलं आणि आज्ञा केली की आईला मारून टाक. वसूने नकार दिला. जमदग्नींनी त्या वसूला मारून टाकलं आणि इतर पुत्रांना बोलवलं. इतर पुत्रांनाही सांगितलं आईला मारायला. त्यांनीही नकार दिला. त्यामुळे त्या सर्व पुत्रांना जमदग्नीने मारून टाकलं आणि नंतर परशुरामांना आज्ञा केली की आईला मार. कुठलाही मागचा पुढचा विचार न करता पित्याची आज्ञा शिरोधार्य मानून त्यांनी रेणुका मातेला वंदन केलं आणि तिचं शिर धडावेगळं केलं. जमदग्नींना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, तू माझी आज्ञा पाळलीस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मी तुला कोणता वर देऊ? यावर परशुरामाने म्हटले, पिताश्री, माझ्या मातेला तसेच 4ही बंधूंना जिवंत करा. जमदग्नीने कमंडलूतले पाणी शिंपडून आपल्या 4 पुत्रांना उठवले व रेणुकेलाही जिवंत केले. तिने उठून जमदग्नींचे पाय धरले. त्यांचाही क्रोध आता शांत झाला. त्याच काळात नर्मदेच्या काठी महिष्मती नगरीमध्ये कार्तवीर्य नावाचा एक राजा राज्य करत होता. जन्मतःच तो हस्तविहीन होता व असुर गुणांनी युक्त होता. त्याने नंतर घोर तपश्चर्या करून श्री शंकराला व दत्तात्रेयाला प्रसन्न करून घेतले. शंकरांनी त्याला 1000 हात दिले. दत्तात्रेयाने त्याला वर दिला की तुला ब्राह्मणाशिवाय दुसऱ्या कोणाकडूनही मृत्यूचे भय नाही. आणि हाच कार्तवीर्य कालांतराने सहस्रार्जुन म्हणून नावारूपास आला. हा सहस्रार्जुन एकदा जमदग्नी ऋषींच्या आश्रमात आला आणि त्याला कामधेनूचा मोह पडला. जबरदस्तीने तो कामधेनूला घेऊन निघाला. रेणुकेने कामधेनूच्या गळ्यालाच मिठी मारली. सहस्रार्जुनाने रेणुकेला जबरदस्तीने दूर केले आणि कामधेनूला फरफटत तो घेऊन जाऊ लागला आणि चमत्कार झाला. कामधेनूच्या अंगातून अचानक अनेकानेक सैनिक उत्पन्न झाले व ते सहस्रार्जुनावर आणि त्याच्या सैन्यावर तुटून पडले. आश्रमात हाहाकार माजला. सहस्रार्जुन जमदग्नींकडे वळला आणि त्यांच्यावर वार करू लागला. रेणुका मध्ये पडली आणि जमदग्नींवर होणारे वार ती स्वतःवर घेऊ लागली. अखेर सहस्रार्जुनाने रेणुकेला बाजूला करून जमदग्नींचा वध केला. रेणुकेने आकाश भेदून टाकणारी अशी किंकाळी फोडली. झटापटीत कामधेनूही जखमी झाली आणि ती दुःखी कष्टी होऊन इंद्रलोकी निघून गेली. आता रेणुकेने परशुरामाला शोकमग्न अवस्थेतच हाक मारली. तो धावतच आश्रमात आला आणि सहस्रार्जुनाने हे सगळे कृत्य केले असे त्याला आईकडून कळले. रेणुका त्याला म्हणाली, बाळा, मी आता फार काळ जिवंत राहू मुळे तू कावड घे
एका बाजूला तुझ्या पिताश्रींना आणि दुसऱ्या बाजूला मला ठेव आणि घेऊन चल. पृथ्वीच्या पाठीवर जेथे आकाशवाणी होईल तेथे तू आमच्यावर अग्निसंस्कार कर. परशुराम आपल्या माता पित्यांना कावडीत घालून अनेक क्षेत्र फिरला. अखेर माहुर क्षेत्री तो आला तेव्हा आकाशवाणी झाली. दत्तात्रेयाने त्याला दर्शन दिलं. त्याच्या कावडीकडे पाहिलं. रेणुकेला पाहताच दत्तात्रेयाने तिला वंदन केलं. परशुराम आईला म्हणाले, आई, मी तुझ्याशिवाय जिवंत राहू शकणार नाही. आई म्हणाली, बाळा, चिंता करू नकोस. माझे वास्तव्य सदैव येथेच राहील. असे म्हणून ती गतप्राण झाली. स्वर्गातील देवानी रेणुकेवर पुष्पवृष्टी केली. परशुरामाला अतीव दुःख झाले. त्याला मातृपितृ वियोग सहन झाला नाही. दत्तात्रेयाने त्याचे सांत्वन केले. दुःखित अंतःकरणाने परशुरामाने आई वडिलांच्या चितेला अग्नी दिला. दत्तात्रेय परशुरामांना म्हणाले, परशुरामा, तुझी आई जिवंत होऊन येईल, परंतु तू मागे वळून बघू नकोस. जगन्माता रेणुका भूमीतून हळूहळू वर येऊ लागली. तेव्हा ती म्हणाली, काय बाळ? आणि परशुरामाने तत्क्षणी मागे वळून बघितलं. रेणुका मातेच्या मुखकमलाचा भाग तेवढा भूमीतून वर आलेला पाहून ते तिथेच तेवढ्यावरच तो राहिला आणि म्हणून रेणुका मातेचे केवळ मुखच मूर्ती बनून राहिले. रेणुका माता माहूर गडावर स्थिरावली. शंकराच्या वराने मातलेल्या सहस्रार्जुनाचे 1000 हात गणपतीने दिलेल्या परशुने तोडून परशुरामाने त्याचा वध केला. त्याची दिव्य भूषणे परशुरामाने मातेला आणून दाखवली आणि रेणुका धन्य झाली. माहूर क्षेत्र हे महाराष्ट्रातील वऱ्हाड प्रांतात आहे. नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर हे स्थान डोंगर पठारावर वसलेले असून अनसुया दत्तात्रेयांचे ते निवासस्थान व 3.5 शक्तिपीठातील एक पीठ असे याचे महत्व आहे आणि या क्षेत्राला अतिशय महत्व प्राप्त झालेले आहे. माहूर क्षेत्राला कृतायुगात आमलीग्राम, त्रेतायुगात सिद्धपूर, द्वापार युगात देवनगर व कलियुगात मातापूर वा माहूर अशी नावे प्राप्त झाली आहेत. येथील प्रमुख दैवत जगन्माता रेणुका, दत्तात्रेय व देवदेवेश्वर परशुराम ही आहेत. माहूर येथील रेणुकेचे मंदिर लहानच आहे. देवीचा तांदळा म्हणजे शिळेचा भाग असून तो तांबड्या केशरी रंगाचा आहे. नाक, डोळे, विशाल कपाळ असे रेणुका मातेचे विलोभनीय रूप असून भाल प्रदेशावर कुंकवाचा मळवट, भ्रूमध्यावर ओंकार, नाकात नथ, डोक्यावर मुकुट, कानात कुड्या, मुखात विडा, गळ्यात दैदिप्यमान रत्नालंकार, पिवळी साडी ल्यायलेली ही माता रत्नजडित सिंहासनावर विराजमान झालेली आहे. मात्र हिचा गळ्यापासून वरचा भागच तेवढा भक्तांना दिसतो. माहूरगड निवासिनी श्री रेणुका माता ही आनंदकारिणी आहे. केवळ हिच्या दर्शनाने सर्व मनोरथ पूर्ण होतात. विपत्ती 4 हात दूर राहते. 1000 अश्वमेध किंवा 100 वाजपेय यज्ञ केल्याचे फळ केवळ रेणुका मातेच्या दर्शनाने मिळते असे रेणुका महात्म्य सांगते. माहूर हे दत्तात्रेयाचे निद्रास्थान आहे. अनसुयेचे माहेर आहे. माहेर या शब्दाचा अपभ्रंश माहूर असा झाला आहे. प्रतिवर्षी मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी पासून येथे यात्रा भरते. ती मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदेपर्यंत चालू असते. म्हणजे 5 दिवस यात्रा असते. अशा रेणुका माऊलीची थोडीशी स्तुती करूया आणि मग पुढे जाऊया. लक्ष कोटी चंड किरण सुप्रचंड विलपती, अंबचंद्र वदन बिंब दीप्त माजिलोपती, सिंह शिखर अचल वासी मूळ पीठ नायिका, धर्मार्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका. बोला जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. चला तर आता जाऊया सप्तशृंगी निवासिनी जगदंबेच्या दर्शनाला. प्राचीन काळी पृथ्वी तलावर राक्षसांनी फारच धुमाकूळ घातला होता. त्यावेळी ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या मुखातून एक भयंकर तेज निर्माण झाले. ते तेज एकत्र होऊन त्यातून एक स्त्री निर्माण झाली. सर्व देवांनी तिला आपली शस्त्रे दिली व तिला सांगितले की महिषासुराने देवांना छळले आहे.
व आता तो पृथ्वी तलावर सप्तशृंग पर्वतावर मानवांना छळण्यासाठी गेला आहे. तेव्हा तू आता तेथे जाऊन त्याचा वध कर. देवी सिंहासनावर बसून थेट सप्तशृंग पर्वतावर गेली. तिने सिंहनाद केला. तो नाद ऐकून महिषासूर आपल्या अफाट सैन्यासह धावून आला. देवीने त्या सर्व सैन्याचा नायनाट केला. सर्व देव आनंदित होऊन स्वर्गातून पुष्पवृष्टी करू लागले. सर्व देवांनी केलेली स्तुती ऐकून जगदंबा प्रसन्न झाली आणि वर मागा म्हणाली. त्यावेळेला देव म्हणाले, महिषासूर हा देवांचा आणि मानवांचा मोठा शत्रू. आता तू तो नष्ट केला आहेस. आता आणखी काही मागायचं उरलं नाही. पण तुझे स्मरण करताच किंवा केले नाही तरीही तू आमची सर्व संकटे दूर कर व आमच्या अभिवृद्धीला कारण हो. तेव्हा देवी तथास्तु म्हणाली आणि अंतर्धान पावली. देवीने नंतर सप्तशृंग गडावरच वास्तव्य केले. ती सप्तशृंग निवासिनी जगदंबा म्हणून ओळखली जाऊ लागली. नाशिक शहराच्या उत्तरेस 43 किलोमीटर दिंडोरी तालुक्यात चांदवड डोंगराच्या रांगेत सप्तशृंग गड आहे. या गडाला 7 शिखरे असल्यामुळे त्याचे सप्तशृंग असं नाव पडले आहे. या गडावर इंद्राणी, कार्तिकेयी, वाराही, वैष्णवी, शिवा, चामुंडा व नारसिंही या 7 देवता सप्तशृंग गडाच्या 7 शिखरांवर वास्तव्य करतात. याच गडाच्या पायथ्याशी वणी नावाचे गाव आहे. साहजिकच सप्तशृंग निवासिनी मातेला वणीची देवी असेही संबोधले जाते. सप्तशृंग गावापासून देवीच्या मंदिरात जाण्यापूर्वी 473 पायऱ्या चढाव्या लागतात. पहाडात गुहाकृती अशी 18-19 फूट उंचीची कपार असून तेथे कोरलेल्या महिरपी खडकामध्ये श्री सप्तशृंग देवीची मूर्ती आहे. ती 10-12 फूट उंच असून तिला 18 हात आहेत आणि तिच्या प्रत्येक हातात एक एक आयुध आहे. मणिमाळा, कमळ, खड्ग, वज्र, गदा, चक्र, त्रिशूळ, कुऱ्हाड, शंख, घंटा, पाश, शक्ती, दंड, ढाल, धनुष्य, पानपात्र व कमंडलू ही आयुधे तिच्या हातात शोभून दिसतात. मातेच्या विशाल भाल प्रदेशावर मोठे कुंकू, तेजस्वी डोळे, रेखीव भुवया, नाकात नथ, डोक्यावर मुकुट असल्यामुळे देवीचे रूप विलोभनीय दिसते. मूर्ती शेंदूर चर्चित असून रक्तवर्णी आहे. ती पूर्वाभिमुख असून तिची मान दक्षिणेकडे झुकलेली आहे. समोरच्या डोंगरात मार्कंडेय ऋषींचा आश्रम असून तिथे ते पुराण कथन करीत असतात. ते नीट श्रवण करता यावे म्हणून मातेने आपली मान किंचित कलती करून आपला डावा हात कानामागे टेकवून आश्रमाकडे लावलेला आहे. अशी कथा तिच्या कलत्या माने संबंधी सांगितली जाते. मातेची नित्य षोडशोपचारे समंत्रक पूजा होते. पंचामृत स्नान प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी घालण्यात येते. पूजेनंतर महानैवेद्य अर्पण करण्यात येतो. वाद्यांच्या गजरात मातेची रोज 3 वेळा आरती होते. या देवीला जे वस्त्र साडी लागते ते 18 वारांचे असून पूजेच्या नंतर देवीच्या मुखात विडा देतात. मूर्ती फारच उंच असल्याने पुजारी शिडीवर चढून पूजा करतात. देवळाचा परिसर 200 एकराचा असून अनेक औषधी वनस्पतींनी तो संपन्न आहे. अशी महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठ हे महाराष्ट्राचं वैभव आहे. भारतात शक्तीची उपासना फार प्राचीन काळापासून प्रचलित आहे. ही शक्ती देवीमध्ये साठवलेली असल्याने या उपासनेला देवी उपासना म्हणण्यात येते. सांसारिक माणसांच्या प्रांगणात तिला विविध नावाने ओळखले जाते. धनसंपत्ती देणारी लक्ष्मी, विद्या प्रदान करणारी सरस्वती, अन्न समृद्धी देणारी गौरी किंवा अन्नपूर्णा, संकटांपासून रक्षण करणारी दुर्गा आणि संहारक शक्ती असलेली काली म्हणून तिची 9 दिवस उपासना करण्यात येते. नवरात्र आता सध्या आजपासूनच चालू झालंय. हा ऋतू परिवर्तनाचा काळ आहे. चैत्र अश्विन नवरात्रात आपण एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूत पदार्पण करतो. त्यामुळे आपल्यात नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होते.
बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर व व्यवहारावर पडत असतो. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचा खेळ आहे. म्हणूनच वर्षातील हे 2 कालावधी जप, उपासना, यज्ञ यासाठी उपयुक्त मानले गेले आहेत. ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते, स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो. म्हणूनच नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असं म्हटलं जातं. ह्यातील महिषासूर जो आपण बघितला त्याचं जर रूपक बघायचा झाला, रूपकाचा विचार करायचा झाला तर मही म्हणजे मन आणि शा म्हणजे जसे. मनरूपी असुर आपल्या देहावर राज्य करू लागतो आणि पुण्य कार्य रूपी देवतांना बाहेर काढतो. त्या मनावर विजय मिळवून देण्याची प्रेरणा जप, यज्ञ, तप, नियम, स्तुती याद्वारे मिळते. म्हणून नवरात्रात शक्ती उपासना करणे हे अत्यावश्यक आहे. कारण शक्तीशिवाय शिव हा शव होतो. अशा आदि महाशक्तीच्या त्रिगुण प्रकृती युक्त 3 मूर्ती असून त्यापैकी सत्वगुणयुक्त महालक्ष्मी कोल्हापुरात, रजोगुणवती महासरस्वती तुळजापूरला, तमोगुणवती महाकाली माहूरगडला आणि महिषासुरमर्दिनी प्रसन्नवदना कमलासना देवी महालक्ष्मी सिंधूर चर्चित असुरांचा संहार करून महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वतीचे त्रिगुणात्मक ओंकार रूप घेऊन अर्धपीठ मानलेली 18 हातांची सप्तशृंग निवासिनी अशा 3.5 पीठांबद्दल आपण माहिती करून घेतली. त्या देवींना आपण अनन्य शरण होऊया आणि त्यांची थोडी स्तुती करूया आणि विरमूया. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रभूते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ति महोदरे पद्मासन स्थिते देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते जगस्थिते जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्म्याष्टकं स्तोत्रं यः पठेत् भक्तिमान् नरः सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा. महालक्ष्मीर् भवेत् नित्यं महाशत्रुविनाशनं महालक्ष्मीर् भवेत् नित्यं प्रसन्नवरदा शुभा. इति श्रीन्द्रकृत श्री महालक्ष्मी अष्टक स्तोत्रौ संपूर्णं. जगदम्ब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. वासंतीताई खूप छान.